Visible? Is it visible? Okay, give your attendance first. All are ready? Fifth standard students. Karnika, Tanmay, okay. Aniket, okay. Please give your. So, what we are learning? Getting to know India. भारताची ओळख करून घेतोय आणि त्याच्यामध्ये आपण भारताचे जे मॅप्स आहेत, जे रिव्हर्स, इम्पॉर्टंट रिव्हर्स, प्लॅटूज, माउंटन्स, देन सी, Arabian Sea, Bay of Bengal, Peninsula. We have studied Peninsula. What is Peninsula? हा जो खालचा पार्ट दिसतोय स्क्रीनवरती, तर हा ट्रायंग्युलर शेप जो आहे त्याला बोलतात पेनिन्सुला. Okay, 1 minute. I need to open my gallery. Okay. So, what we have studied? Major rivers, plateaus, mountains, etc. Then we have seen physical map of India. In that map, we have seen different states, and where is the lake, where is means height wise we have seen the places. Height wise जशी जशी height वाढत जाते तसा तसा कलर डार्क होत जातो. कलर टिंटिंग मेथड हा कोणत्या प्रकारचा मॅप आहे? कलर टिंटिंग मेथड. तर जसं जम्मू काश्मीर सगळ्यात हायटेड प्रदेश आहे, उंचावरचा प्रदेश आहे, म्हणून तो ऑरेंज कलर मध्ये आहे. जिथे ग्रीनरी जास्त आहे म्हणजे प्लांट जास्त आहेत किंवा ग्रास जास्त आहे तिथे असतो प्लॅटू, तो भाग असतो, किंवा ग्राउंड, ओपन ग्राउंड असते तिथे, किंवा प्लॅटू बोलतात त्याला, तर तो, किंवा प्लेन असंही बोलतात, तर तो ग्रीन कलरने दाखवला जातो. त्याच्यापेक्षा ऑरेंज पेक्षा खालचा जो हाईटनी कमी प्रदेश असेल तो येल्लो किंवा मग लाईट ऑरेंज कलर असा दाखवला जातो. त्याच्यानंतर we have seen question answers, then 5 types of region: forest region, desert region, जंगलांचा प्रदेश, त्याच्यानंतर वाळवंटी प्रदेश, प्लेन, प्लेन जिथे गवत किंवा घास उगवते त्याला बोलतात प्लेन. त्याच्यानंतर माउंटेनियस रिजन म्हणजे जिथे पर्वत शिखर असतात तो प्रदेश. त्याच्यानंतर मार्शी रिजन, दलदलीचा भाग. ओके, देन वी हॅव सीन वन मोर मॅप, दॅट इज अवर कंट्री इंडिया. आणि त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? कॅपिटल्स, स्टेट्स अँड देअर कॅपिटल्स. आणि खाली जे रेड रेड मार्क जो आहे, रेड कलर मध्ये जे आहेत सगळे प्लेसेस, ते काय आहे? काही आइसलँड्स आहेत, जसं इथे लक्षद्वीप, अंदमान निकोबार, हे सगळे काय आहेत? आइसलँड्स.
इकडे दीव दमन हे सगळे जे प्लेसेस आहेत ते काय आहेत, बेट आहेत किंवा पेनिन्सुला प्रदेश आहे. पेनिन्सुला किंवा बेट असं बोललं जातं त्याला. म्हणजेच काय, पेनिन्सुला म्हणजे दोन्ही बाजूंनी पाणी असतं आणि बेट म्हणजे चारी बाजूनी पाणी, दोन किंवा तिन्ही बाजूनी पाणी असतं, त्याला बोलतात पेनिन्सुला. तर इथे पुडुचेरी, माहे, यानम हे सगळे काय आहेत, पेनिन्सुला. आणि दीव दमन, अंदमान निकोबार, इकडे लक्षद्वीप जे पाण्यामधले प्रदेश आहेत, जिथे पाण्यामध्ये लँड असते त्याला बोलतात आइसलँड. सो वी हॅव स्टडीड आइसलँड. आणि तिथले सोशल अँड कल्चरल फीचर म्हणजे वेगवेगळ्या प्रदेश, जसं जसं वेदर चेंज होतं, हवामान जसं जसं बदलत जातं तसं तसं त्या त्या भागातलं जिओग्राफिकल फीचर, भौगोलिक वैशिष्ट्य वेगळे वेगळे असतात. आहे तर त्या त्या तिथलं कल्चर सेट झालं, त्या त्या लोकांच्या लँग्वेजेस वेगळ्या वेगळ्या बोलल्या जातात. फेस्टिवल्स, तिथलं क्लोदिंग वेगळं असतं, डान्स फॉर्म्स वेगळे आहेत, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स सापडतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत. आणि त्याचबरोबर तिथले जे लोक शेती करतात, शेतीमधले क्रॉप सुद्धा वेगळे वेगळे आहेत. जसं राजस्थान वगैरे त्या साईडला आपण पाहिलं होतं, पंजाब वगैरे तिथे मोस्टली गहू म्हणजे व्हीटचं क्रॉप येतं. त्याचनंतर महाराष्ट्रामध्ये ज्वार, खाली तामिळनाडू वगैरे साऊथकडे जसं जसं जाऊ तसं राईसचं उत्पादन होतं. म्हणजे जे क्रॉप्स आहेत ते हवामानानुसार, वेगवेगळ्या हवामानानुसार वेगवेगळे असतात. तिथे येणारे क्रॉप्स पण वेगळे वेगळे असतात. ओके, रिमेंबर, आठवते का लास्ट टाइमचं? लास्ट क्लासमध्ये आपण काय लर्न केलं होतं? ओके, अनिकेतला आठवतंय? ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन विचारले होते, नेक्स्ट टाइम करून यायला सांगितलं होतं मी. विच इज द स्टेट नेक्स्ट टू अस विच वॉज फॉर्म इन 2014? 2014 मध्ये एक स्टेट फॉर्म झालं होतं आपल्या शेजारी, तर त्याचं नाव काय आहे? विच इज दॅट स्टेट? एनीबडी नो द आन्सर? इन्स्ट्रक्शन फॉलो नाही करत तुम्ही. मी सांगितलं होतं ह्या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करायचे होते तुम्हाला. सो तेलंगणा इज द स्टेट विच इज नेबरिंग स्टेट. ओके, आपलं शेजारचं राज्य आहे तेलंगणा, आणि ते 2014 मध्ये फॉर्म झालं. ओके, हाऊ मेनी स्टेट्स आर देअर इन इंडिया? भारतामध्ये टोटल किती स्टेट्स आहेत माहितीये कुणाला? हा जो मॅप बघितला आपण त्याच्यामध्ये बघा सगळे स्टेट्स दाखवलेले आहेत, ते सगळे मिळून किती आहेत? देअर आर टोटल नॉट 23, 28 स्टेट्स. देअर आर टोटल 28 स्टेट्स. येस. Which is the third question? In which state is the Great Indian Desert mainly located? ग्रेट इंडियन डेझर्ट कुठे आहे भारतामध्ये? कुठल्या राज्यामध्ये आहे ग्रेट इंडियन डेझर्ट? एनीबडी नो द आन्सर? सांग कर्णिका. राजस्थान. येस, राजस्थान मध्ये आहे ग्रेट इंडियन डेझर्ट. आणि त्या वाळवंटाला काय बोलतात? थार डेझर्ट किंवा थार वाळवंट. ओके, नाउ मेक चार्ट्स ऑफ इन्फॉर्मेशन यू हॅव कलेक्टेड. Put them in the classroom. While doing this, do not forget union territories.
In this way, you will have to display each state and union territory in your classroom. तर आपले जे सगळे स्टेट आहेत टोटल, तर त्याच्यामध्ये 8 युनियन टेरिटरीज आहेत. युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश. युनियन टेरिटरी मीन्स केंद्रशासित प्रदेश. तर बाकीचे जे राज्य आहेत 23, त्याच्यामध्ये काय आहे तर तिथला जो कारभार ऍडमिनिस्ट्रेशन असतं, तिथला कारभार कोण बघतं तर तिथले त्या राज्याचे निवडून दिलेले मंत्री, जसं चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे मंत्री असतील, ते सगळे मिळून त्याचा कारभार बघतात. प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री असतं, हो ना. आपल्याला पण एक प्राईम मिनिस्टर आहेत, म्हणजे केंद्र सरकार, आणि आपल्या महाराष्ट्रासाठी है ना, आपल्याला मुख्यमंत्री आहेत. तसं ज्या त्यांचा प्रेसिडेंट त्या भागाचा कारभार बघतात, त्यांच्या हातामध्ये असतं ते. तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन जे असतं ते केंद्राकडे असतं, म्हणून त्याला बोलतात केंद्रशासित प्रदेश. ओके. तर याच्यामध्ये वेट अ मिनिट, माझ्याकडे मॅप आहे का बघू. तर हा जो मॅप आहे आपला, त्याच्यामध्ये हे अंदमान निकोबार, लक्षद्वीप, इकडे एक मिनिट, तर इकडे अंदमान निकोबार असेल, इकडे लक्षद्वीप, असे 8 युनियन टेरिटरीज आहेत. त्याच्यानंतर दीव दमण, हे दीव दमण, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली, दादरा कुठे आहे, पॉंडिचेरी, परत दादर, दादर नगर हवेली. तर हे काय आहेत, केंद्रशासित प्रदेश म्हणजेच युनियन टेरिटरी. चंदीगड, चंदीगड सुद्धा युनियन टेरिटरी आहे. दिल्ली, न्यू दिल्ली सुद्धा युनियन टेरिटरी आहे. तर ही काही युनियन टेरिटरीज आहे. जम्मू काश्मीर सुद्धा युनियन टेरिटरी आहे. ठीक आहे. आणि आता एक न्यू ऍड झालेलं आहे लडाख. लडाख सुद्धा जम्मू काश्मीर मध्येच येतं, पण ते आता नवीन युनियन टेरिटरी बनवलं आपल्या गव्हर्नमेंटने. आधी नव्हतं, आता ते युनियन टेरिटरी बनलं. ओके. तर याला बोलतात युनियन टेरिटरीज म्हणजेच केंद्रशासित प्रदेश. हा, आवाज ब्रेक होतोय का? आता क्लिअर आहे? ओके. तुमचं नेटवर्क पण चेक करा तुम्ही स्टुडंट्स. प्लीज सिट इन बेटर नेटवर्क. ओके. Wait a minute. Where is our book? Okay. Then what we have studied? जंजिरा. जो जंजिरा फोर्ट जो आहे तो, त्याच्याबद्दल आपण पाहिलं होतं. आइसलँड वरती असे किल्ले बांधले जायचे. लॉंग अगो फोर्ट्स वेअर बिल्ट ऑन सम दिस आइसलँड द कोस्ट ऑफ महाराष्ट्र टू सेफगार्ड द कोस्ट. तर आपल्या महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी, तर महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे तिथे जंजिरा किल्ला बांधला गेला. म्हणजे तिकडून येणारे जे आक्रमण असतील, परकीय आक्रमण, त्या काळात आदिलशहा किंवा मुघल हे जे होते, पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, हे आक्रमण करायचे आपल्या राज्यावरती. मग शिवाजी महाराजांनी काय केलं, त्यावेळेला जंजिरा किल्ला बांधला. म्हणजे समुद्रातून होणारे आक्रमण तिथेच थांबवण्यासाठी
किल्ला बांधण्यात आला. तर असे सिंधुदुर्ग, जंजिरा असे खूप सगळे पाण्यात किल्ले बांधण्यात आले. त्याला बोलतात सी फोर्ट्स. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचंय वेगवेगळे क्रॉप्स. आपण पाहिले ना वेगवेगळे क्रॉप्स असतील किंवा व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील, तर वेगवेगळ्या हवामानानुसार तिथे वेगवेगळ्या फळांचं उत्पन्न घेतलं जातं. जसं जम्मू काश्मीर हा थंड हवामानाचा प्रदेश आहे आणि थंड हवामानामध्ये ऍपलचं प्रोडक्शन चांगलं होतं. ओके, तर थंड हवामानामध्ये ऍपल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर, ईस्ट वेस्ट कॉरिडॉर, मेजर एअरवेज, मेजर वॉटरवेज, आणि त्याच्यानंतर काही व्हेजिटेबल्स दिलेले आहेत आपल्याला, फ्रूट दिलेत जसं की कॉफी, मँगो, सॅफ्रॉन, त्याचे छोटे छोटे सिम्बॉल्स दिलेत आपल्याला. तर त्याच्यावरून ओळखायचं की या स्टेटमध्ये ऍपल मोठ्या प्रमाणावर मिळतात. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये नाशिक जवळ ओनियनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. त्याचप्रमाणे नागपूरला ऑरेंजेस, संत्री, आणि इकडे कोकणाजवळ मँगो. त्याच्यानंतर इकडे हे जे आहे सिक्कीम, मेघालय, आसाम, तिथे चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. ते काय आहे, तो सिम्बॉल आहे टीचा, चहाचा. त्याच्यानंतर खाली लवंगचं उत्पादन खाली केरळामध्ये होतं जास्त. केरळा स्पायसेस साठी प्रसिद्ध आहे. सगळे जे मसाले आहेत ते मोस्टली केरळामध्ये सापडतात, तिथे त्याचं उत्पादन होतं. आणि कॉफी पण आहे, कॉफीचे पण खूप मळे आहेत केरळामध्ये. तर हा जो ओव्हल शेप दिसतोय ब्राऊन कलरचा, तो आहे कॉफी. केरळामध्ये कॉफी आणि क्लो म्हणजे लवंग. त्याच्यानंतर ओके, तर एवढी पिकं आहेत जी त्या त्या भागामध्ये सापडतात, मध्ये त्याचे सिम्बॉल दिलेले. आणि त्याच्यानंतर अजून काही रेषा दिसत आहेत आपल्याला याच्यावरती. आता आपण जे रीड केलं, आवाज येत नाही का स्टुडंट? एक मिनिट, मी क्लास लिव्ह करून परत जॉईन करते. ओके, स्क्रीन विजिबल आहे? इज माय स्क्रीन विजिबल? ओके. तो आता आपल्याला काय पाहायचंय, तर हे जे आपण वेगवेगळे क्रॉप्स पाहिले, जसं ऍपल आहे, मँगो, ओनियन, ऑरेंज, त्याच्यानंतर क्लो, कॉफी आणि टी. तर त्या त्या स्टेटमध्ये त्याचं प्रोडक्शन होतं.
त्याचप्रमाणे आता आपल्याला काय पाहायचंय, मेजर वेज, एअरवेज किंवा वॉटरवेज. इंटरनॅशनल बाउंड्री फर्स्ट आहे, इंटरनॅशनल बाउंड्री. तर इंटरनॅशनल बाउंड्री म्हणजे काय, तर दोन देशांच्या मधली जी बाउंड्री असते त्याला बोलतात इंटरनॅशनल बाउंड्री. म्हणजे भारताची बाहेरची बॉर्डर, आपल्या इंडियाची ही जी बाहेरची बॉर्डर आहे अशी अशी, हे असं असं ही जी बॉर्डर आहे ती बघा, ब्लॅक 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 आणि डॉट, एक डॅश एक डॉट, एक डॅश एक डॉट अशी दाखवलेली आहे. बघा सगळेजण, ही जी बाउंड्री आहे ती ब्लॅक आणि डॉटने डिनोट केली आहे, म्हणजे काय इंटरनॅशनल बाउंड्री बोलतात. हा भारताची पूर्ण हा आपला भारताचा जसा आकार आहे, तर तो पूर्ण ही जी बाउंड्री आहे त्याला बोलतात इंटरनॅशनल बाउंड्री. ओके, आलं लक्षात. तर ती आहे इंटरनॅशनल बाउंड्री. त्याच्यानंतर स्टेट बाउंड्री. स्टेट बाउंड्री म्हणजे काय, दोन स्टेट मधली जी बाउंड्री असते त्याला बोलतात स्टेट बाउंड्री. जशी हा आहे महाराष्ट्र, महाराष्ट्र हा जो स्टेट आहे ती पिंक कलरने दाखवली बघा, पिंक डॅश म्हणजे स्टेट बाउंड्री. महाराष्ट्रानंतर दुसरा स्टेट चालू होतो. ह्या सगळ्या ज्या बाउंड्र्या आहेत वेगवेगळ्या स्टेटच्या, त्या पिंक 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 डॅशने दाखवल्या, ते बघा या सगळ्या. तर हे सगळे स्टेट जे आहेत ते पिंक बाउंड्री मध्ये जॉईन केलेले आहेत. पिंक डॅश म्हणजे काय आहे, ती राज्याची बाउंड्री आहे, एक दोन राज्यांमधली बॉर्डर आहे ती. म्हणजे त्या लाईन पासून पलीकडे दुसरं राज्य स्टार्ट होतं, त्या तिथून खाली असेल किंवा वरती असेल तर ते दुसरं राज्य स्टार्ट होतं. तर ही महाराष्ट्राची पूर्ण बाउंड्री आहे. ह्याच्या खाली वरती मध्य प्रदेश आहे, इकडे छत्तीसगड, इकडे तेलंगणा, इकडे कर्नाटका, म्हणजे वेगवेगळी राज्य, राज्यांच्या त्या बाउंड्री आहेत पिंक कलर मध्ये. त्याच्यानंतर आहे नॅशनल कॅपिटल. नॅशनल कॅपिटल म्हणजे आपली राज्याची सॉरी देशाची राजधानी. तर न्यू दिल्ली ही आपली राजधानी आहे, म्हणून ती मोठा डॉट दाखवलेला आहे, पिंक डॉट. त्याच्यानंतर अदर इम्पॉर्टंट प्लेसेस. तर छोटे छोटे पिंक डॉट जे आहेत हे सगळे, हे छोटे छोटे पिंक डॉट हे सगळे महत्वाची ठिकाणं आहेत, भारतातली महत्वाची ठिकाणं. जसे की त्या त्या राज्याच्या कॅपिटल्स पण आहेत त्याच्यामध्ये, आणि महत्वाचे ठिकाणं पण आहेत. जसे नाशिकला पण एक डॉट दिलाय, म्हणजे तिथे कांद्याचं उत्पादन जास्त होतं. तसंच नागपूर दाखवलं आहे, मुंबई ही कॅपिटल आहे, म्हणून ते सगळे प्लेसेस पिंक डॉटने दाखवले. ओके, देन त्याच्यानंतर आहे नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग. तर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जो सगळ्यात मोठा हायवे आहे भारताचा, तर त्याला बोललं जातं राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवे. जसं NH14, NH28 असं आपण पाहतो ना मॅप वरती, म्हणजेच काय नॅशनल हायवे. तर नॅशनल हायवे जो आहे तो ब्लॅक लाईन्सने दाखवला, जिथून जिथून नॅशनल हायवे गेलेला आहे, मोठा हायवे आहे, तो मोठा रोड आहे. तर हे रोड जे आहेत तर हे सगळे ब्लॅक कलरने दाखवलेले. त्याच्यानंतर ईस्ट वेस्ट गोल्डन क्वाड्रिलॅटरल. गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, तर हा जो चौकोन आहे, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनी भाग. तर हा जो ग्रीन भाग आहे, मार्ग आहे, त्याला बोलतात हा कॉरिडॉर. म्हणजे नॉर्थ म्हणजे उत्तर दक्षिण, उत्तर आणि दक्षिणेकडचा जो मार्ग आहे त्याला बोलतात जोड महामार्ग. म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तो जोडलेला आहे. हा जो मार्ग आहे तो उत्तरेपासून स्टार्ट होतो आणि दक्षिणेपर्यंत आहे, म्हणजे नॉर्थ साऊथ कॉरिडोर असं बोलतात त्याला. त्याच्यानंतर ईस्ट वेस्ट कॉरिडोर म्हणजे तो ईस्ट पासून स्टार्ट होतो इकडून आणि वेस्ट पर्यंत जोडलेला आहे, तो काय आहे ईस्ट वेस्ट कॉरिडोर. देन ग्रीन डॉट जे आहेत, ग्रीन डॅश डॅश, हे सगळे मेजर एअरवेज आहेत. हे जे आहेत हे सगळे एअरवेज आहेत. हे एअरवेज आहेत सगळे, डॉट 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 दाखवलेत हे सगळे, हे काय आहेत एअरवेज. आणि
खाली ब्ल्यू बारीकशे छोटे छोटे ब्ल्यू डॉट दाखवलेले आहेत, म्हणजे वॉटरवेज आहेत. हे सगळे वॉटरच्या साईडला दिसतील तुम्हाला. वॉटरवेज म्हणजे पाण्यातून जाणारे मार्ग, ज्याच्याने आपण शिपनी किंवा बोटने प्रवास करू शकतो. वॉटर ट्रान्सपोर्ट जे आहे हे सगळं, हे काय आहे, हे सगळं जे आहे ते वॉटरवेज म्हणजे जलमार्ग. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या? मॅप समजला का सगळ्यांना? वॉटरवेज, एअरवेज. एअरवेज म्हणजे विमानाचा मार्ग, जिथून एरोप्लेन जातात, तो जो मार्ग आहे त्याला बोलतात एअरवेज. वॉटरवेज म्हणजे शिप किंवा बोटचा मार्ग. नॅशनल हायवे म्हणजे मोठा जो हायवे आहे, तर भारतातला सगळ्यात मोठा हायवे, रोडवे, तर तो आहे नॅशनल हायवे. त्याच्यानंतर दोन बाउंड्री ज्याने जोडलेल्या असतात त्याला बोलतात, तो पिंक कलरने दाखवला आहे. तर देशाची जी बाउंड्री आहे ती ब्लॅक डॉट्सनी दाखवली आहे. तर हे सगळं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जो मार्ग जातो, नॉर्थ टू साऊथ, त्याला बोलतात ईस्ट वेस्ट, सॉरी, नॉर्थ साऊथ कॉरिडोर आणि ईस्ट वेस्ट कॉरिडोर. ओके, तर स्टडी द गिवन मॅप अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फ्रॉम व्हेअर वी विल ऑप्टेन सॅफ्रॉन? ट्रेस द मोस्ट कन्व्हिनियंट रूट. तर आपल्याला सॅफ्रॉन कुठून भेटेल? म्हणजे सॅफ्रॉन म्हणजे काय? केसर. तर केसरचं उत्पादन कुठे जास्त प्रमाणात होतं? तर केसरचं साईन पाहिलं आपण जम्मू काश्मीरमध्ये. आणि फाइंड आउट द रूट म्हणजे त्यांनी रूट पण विचारला की जम्मू काश्मीर केसर आणण्यासाठी आपल्याला जम्मू काश्मीरला जायचंय, तर आपण कोणता मार्ग घेऊ शकतो? तर बघा इथे नॅशनल हायवे दिसतोय मला. हे नॅशनल हायवे थ्रू आपण इकडून महाराष्ट्रामधून नॅशनल हायवेने श्रीनगर पर्यंत जाऊन तिथून म्हणजे केसरचा मार्ग तो आहे, केशर पर्यंत जाण्याचा मार्ग. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन इज इन विच स्टेट इज टी ग्रोन? टीचं उत्पादन कुठे होतं? तर आपण पाहिलं सिक्कीम आणि आसाम. Find the route taken to bring clothes into the state. Find the route taken to bring clothes into our state and trace it. तर आपल्या राज्यामध्ये आपल्याला लवंग घेऊन यायची, त्या केरळमध्ये आहे. लवंग क्रॉप इज इन केरला अँड वी हॅव टू ब्रिंग इट टू अवर महाराष्ट्र. सो व्हॉट इज द रूट? कुठल्या मार्गाने आपण महाराष्ट्रामध्ये आणू शकतो? तर हा जो आहे साऊथ वेस्ट कॉरिडोर, या मार्गे सुद्धा महाराष्ट्रामध्ये, तो मार्ग महाराष्ट्रामधून जातो. तर त्या मार्गाने आपण महाराष्ट्रामध्ये लवंग आणू शकतो. ओके, देन फाइंड आउट द स्टेट रूट टू फाइंड आउट द स्टेट इन विच ऍपल्स आर ग्रोन. सर्कल देअर नेम्स. आता ऍपलचं उत्पादन कुठे होतं? पाहिलं आपण जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये ऍपलचं उत्पादन. लास्ट टू डिलिव्हर ऑरेंजेस and trace it. लक्षात येतंय सगळं? सगळ्यांना प्रॉब्लेम आहे का व्हॉइस मध्ये? मॅप लक्षात येतोय सगळ्यांना? मॅप दिसतोय? ओके, तर आपण आता आपण काय पाहिलं तर ऍपल्स कोणत्या प्रदेशामध्ये आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय
फाइंड द रूट टू डिलिव्हर ऑरेंजेस फ्रॉम नागपूर टू बिकानेर. तर नागपूर पासून बिकानेर पर्यंत आपल्याला ऑरेंजेस पाठवायचे. नागपूर इथे आहे, इथे नागपूर आहे आणि इथे बिकानेर आहे. तर कोणता मार्ग घ्यावा लागेल आपल्याला? तर बघा, बिकानेर मधून सुद्धा हा ब्लॅक मार्गच जातो आहे. तर हे इकडून इकडून असं येऊन म्हणजे नॅशनल हायवे जो आहे, नॅशनल हायवेने आपण बिकानेर पर्यंत जाऊ शकतो. बाकी कुठलाच मार्ग मध्ये कट होतोय, जॉईन होत नाहीये. कंटिन्युअस तो मार्ग पाहिजे, तिथून तिथपर्यंत गेलेला पाहिजे तो मार्ग. तर नागपूर टू बिकानेर. त्याच्यानंतर फाइंड आउट द रूट टू डिलिव्हर ऑरेंजेस, सॉरी ते झालं ना. फाइंड द रूट टू डिलिव्हर कॉफी अँड मँगोज टू वेस्ट बेंगॉल अँड ट्रेस इट. तर कॉफीचं जे उत्पादन आहे ते आपल्याला, कॉफी आणि मँगोज आपल्याला वेस्ट बंगालला पाठवायचे. तर ते कसे पाठवू शकतो? कॉफी कुठे भेटते? तर खाली कर्नाटकामध्ये. कर्नाटकामध्ये कॉफी आहे. ओके, कर्नाटकामध्ये इथे कॉफी आहे आणि ऑरेंजेस जे आहेत ते नागपूरमध्ये आहेत. आणि आपल्याला कुठे पाठवायचे? वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल कुठे आहे शोधा. वेस्ट बेंगॉल झारखंड जवळ. झारखंड जवळ. ओके, हा, छोटस आहे इथे वेस्ट बेंगॉल. ओके, तर व्हेरी गुड, मला दिसतच नव्हतं. तर हे जे आहे वेस्ट बेंगॉल, 1 मिनिट. तर हे वेस्ट बेंगॉलला आपल्याला कॉफी आणि ऑरेंजेस पाठवायचे आहेत. तर काय करू शकतो आपण? इथे एअरवेज पण नाहीये, रोडवे पण नाहीये. एअरवे पण कनेक्ट, एअरवे होतोय का कनेक्ट? ओके, कर्नाटकामधून एअरवे जातोय बघा. कर्नाटका टू वेस्ट बेंगॉल इथून एअरवे जातोय. वेट अ मिनिट. तर इथे कर्नाटकाच्या जवळ इथे एअरवे आहे. तर एअरवेने इकडे जाऊ शकतो आपण आणि इकडून सरळ वेस्ट बेंगॉलला एअरवे जातो आहे. म्हणजे एअरवेजनी, हा ग्रीन डॉट दिसतोय, तर तो वेस्ट बेंगॉलला कनेक्ट होतोय. म्हणजे आपण एअरवेने सुद्धा पोहोचू शकतो. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामधून नागपूरमधून ऑरेंजेस पाठवायचे. तर ऑरेंजेस सुद्धा एअरवेजने जाऊ शकतात. स्ट्रेट स्ट्रेट आहे बघा रोड, एअरवे आहे तो. हवाई मार्ग म्हणजे नागपूर टू वेस्ट बेंगॉल फ्लाईटनी आपला ऑरेंजेस आणि कॉफी पोहोचू शकते. त्याच्यानंतर आहे हाऊ विल यू सेंड ओनियन्स फ्रॉम महाराष्ट्र टू अरुणाचल प्रदेश. आता आपल्याला अरुणाचल प्रदेशला ओनियन पाठवायचंय. अरुणाचल प्रदेश कुठे आहे? मॅम आसाम जवळ.
मॅम आसाम जवळ. ओके, माझं डिस्कनेक्ट झाला होता कॉल. समजलं की तुम्हाला? आपण काय करूया, क्वेश्चन नेक्स्ट टाइम घेऊया. ठीक आहे, 6 स्टार्ट करूया आपण. सॉरी स्टुडंट, थोडा लेट झाला. मॅप सर्च करत होतो आपण, त्यामुळे लेट झाला थोडासा. मॅम सॉरी, माझ्याकडून चुकून डॉट 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 दाबलं गेलं. कुठे दाबलं गेलं म्हणजे मला समजलं नाही. मॅम चॅट बॉक्स. वेट अ मिनिट. ओके ओके, इट्स ओके. एक मिनिट, माझी स्क्रीन हे झाली. आता क्लास बंद होता ना, त्यामुळे स्क्रीन गेलेली आहे. वेट अ मिनिट. ओके, सो आपण 6 स्टँडर्ड स्टुडंट्स आहेत का क्लासमध्ये? सो लास्ट टाइम आपण काय लर्न केलं होतं, तर एक ग्लोबवरचे महत्वाचे मेरिडियन्स अँड लॅटिट्यूड्स. हे जे आडवे जे आहेत त्याला बोलतात लॅटिट्यूड्स. आडव्या रेषा म्हणजे लॅटिट्यूड्स आणि उभे म्हणजे मेरिडियन्स किंवा लॉंगिट्यूड्स. लॉंगिट्यूड असंही म्हणतात आणि मेरिडियन पण बोलतात, आणि आडव्या रेषांना लॅटिट्यूड्स. आणि हा जो भाग आहे मधला, तर तो आहे ट्रॉपिक. हे सगळे रीड करायचे सगळ्यांनी. मधली जी रेषा आहे ती इक्वेटर, त्याच्यानंतर वरती जो आहे तो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, खाली ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. कारण याच्यावरती खूप सगळे क्वेश्चन असतात, खूप ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यामुळे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कोणता आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन काय आहे, त्याच्यानंतर आर्टिक सर्कल, अंटार्क्टिक सर्कल, साऊथ पोल, नॉर्थ पोल. सगळ्यात वरती आहे नॉर्थ पोल, खाली आहे साऊथ पोल. त्याच्यानंतर खालची जी रेषा आहे ती आहे आर्टिक सर्कल. देन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, अंटार्क्टिक सर्कल अँड साऊथ पोल. तर आपण पाहिलं होतं इकडे सन असतो, हे ऑरेंज जे पार्ट दिलेला आहे शॅडो, तिथे काय असतो, सन. आणि सन जिकडे सरळ पडतो त्याला बोलतात एरिया ऑफ परपेंडिक्युलर रेज. तर इक्वेटर वरती सूर्याचे जी प्रकाश असतो तो सरळ रेषेत पडतो, म्हणजे परपेंडिक्युलर. देन त्याच्यावरती थोडासा क्रॉस मध्ये पडतो. आपण पाहिलं ना, वरचा जो भाग आहे, तर सन जर इथं असेल तर वरती त्याच्या ज्या सूर्यकिरण आहेत ते क्रॉस मध्ये पडतात. आणि एकदम नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर तर एकदम 90 डिग्री अँगल मध्ये पडतात. म्हणून मग तिथे 6 महिने उन्हाळा आणि 6 महिने 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. पण इक्वेटरवर तसं नाहीये. कंटिन्युअस जसं जसं सूर्याचं म्हणजे पृथ्वीचं परिक्रमा चालू आहे, रोटेशन चालू आहे, तसं तसं दिवस आणि रात्र घडतात. 12 तास दिवस असतो, 12 तासांची रात्र. आणि जसं जसं वरती जाऊ तसं तसं दिवस मोठा मोठा होत जातो, किंवा रात्र 6 महिने रात्र मोठी, 6 महिने
दिवस, अशा प्रकारचं चक्र तिथे चालू होतं. देन वी हॅव स्टडीड आपलं हे राहिलं होतं व्हॅटिकन सिटी. व्हॉट इज व्हॅटिकन सिटी? तर व्हॅटिकन सिटीची इन्फॉर्मेशन दिली आहे थोडीशी. व्हॅटिकन सिटी इज नोन ॲज द स्मॉलेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. तर व्हॅटिकन सिटी जी आहे ती जगातली सगळ्यात छोटी कंट्री आहे. इट इज स्प्रेड ओव्हर अन एरिया ऑफ 0.44 स्क्वेअर किलोमीटर. तिचा एरिया किती आहे? फक्त 0.44 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे किती छोटी आहे बघा, एखादं गाव छोटस तेवढी ती कंट्री आहे. तो जो देश आहे व्हॅटिकन सिटी, ती एक, कारण तिथला एरिया फक्त अर्धा किलोमीटर पण नाही, म्हणजे 0.5 म्हणजे हाफ किलोमीटर, तर 0.4च आहे, म्हणजे 0.5 पेक्षा पण कमी. खूप छोटीशी कंट्री आहे. म्हणजे जस्ट आपला एक एरिया बसू शकतो त्याच्यामध्ये. आपण जो राहतो ना, तो त्याचा गोल चक्कर तेवढाच बसू शकतो. ती एवढी छोटी कंट्री आहे. दिस कंट्री इज लोकेटेड विदिन इटली ऑन इटालियन पेनिन्सुला. तर ही कंट्री जी आहे ते इटलीमध्ये आहे. पेनिन्सुला सांगितलं मी तुम्हाला, दोन्ही बाजूनी पाणी, 2 किंवा 3 बाजूनी पाणी, त्याला बोलतात पेनिन्सुला. तर ती इटलीमध्ये आहे. सी द लॅटिट्यूडनल अँड लॉंगिट्यूडनल एक्सटेंट ऑफ दिस कंट्री in figure 2.5 from west to east and also from north to south. There is no difference in the degrees or minutes, latitude or longitude, but the difference is only in seconds. From this you will get an idea about the use of the smaller units of minutes and second in the angular measurement. तर आपण काय विचार करतो की बऱ्याचशा कंट्रीजच्या हे जे डिग्रीज आहेत, फक्त सेकंडचा फरक आहे बघा. डिग्रीज मध्ये फक्त सेकंडचा फरक आहे. ह्या 4 बॉर्डर ज्या दाखवल्यात, वेट अ मिनिट, मला वाटतं मी फोटो नाही घेतला ह्याचा, बघूया आपण गॅलरीमध्ये. ओके, तर एक्सटेंट म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज एक्सटेंट. तर चारी बाजूने बाउंड्री जी आहे आणि ग्लोब वरती आपल्याला त्याचा सर्च करायचा असतो. ग्लोब वरती एक्सटेंट सर्च करायचे असतात. लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी हे एक्सटेंट्स असतात. तर ही जी लाईन, ही खालची लाईन, ही इकडून एक खालची लाईन, इकडची बॉर्डर, या कंट्रीची इकडची बॉर्डर आणि इकडची बॉर्डर, म्हणजे ज्या भागामध्ये ज्या 4 एक्सटेंट्स मध्ये ती कंट्री आहे, ते 4 ज्या बॉर्डर आहेत त्याला बोलतात लॉंगिट्यूड्स आणि लॅटिट्यूड. ह्या आडव्या ज्या आहेत त्या लॅटिट्यूड आणि ह्या उभ्या ज्या आहेत त्या लॉंगिट्यूड. ओके, सो त्याचे एक्सटेंट्स बघा. आता आपण लॉंगिट्यूडचे एक्सटेंट बघू. 12 मिनिट 21 डिग्रीज अँड 00 सेकंड, आणि इकडे आहे 12 मिनिट 21 सेकंड 21 मिनिट्स अँड 30 सेकंड. फक्त 30 सेकंडचा डिफरन्स आहे बघा. ह्या 2 लोकेशन मध्ये फक्त 30 सेकंडचा डिफरन्स आहे. आणि खाली लॉंगिट्यूड 41 मिनिट 41 डिग्रीज 54 मिनिट अँड 0 सेकंड, आणि वरती आहे, वरती आहे 41 मिनिट 54 मिनिट 41 डिग्री 54 मिनिट अँड 30 सेकंड. तर फक्त अर्ध्या सेकंदाचा फरक आहे त्यांच्या लोकेशन मध्ये. फक्त हाफ मिनिटचा फरक आहे. 30 सेकंड मीन्स हाफ मिनिट, अर्धा मिनिट. तर हाफ मिनिटचा फक्त डिफरन्स आहे. म्हणजे एक्सटेंट एवढे छोटे, ती कंट्री एवढी छोटी आहे की त्याचे एक्सटेंट पण छोटे आहेत. त्यांच्या एक्सटेंट मधला डिफरन्स सुद्धा खूप छोटा आहे. आणि खालचा पार्ट आपण लर्न केला होता, दॅट इज 0 डिग्री लॉंगिट्यूड इज द इम्पॉर्टंट मेरिडियन. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं GMT, ग्लोबल स्टँडर्ड टाइम, किंवा ग्रीनविच मेरिडियन कशाला बोलतात, तर
global standard time and coordinate the standard time of different countries. दिस एक जो प्राईम मेरिडियन असतो तो काय करतो तर ग्लोबल स्टँडर्ड टाइम असतो म्हणजे सगळीकडचा जो सारखी वेळ असते. आपल्या भारतामध्ये आता समजा 8 वाजलेले तर सगळीकडे कुठल्याही कंट्रीतून सर्च केलं तरी 8 वाजले असणार किंवा वेगवेगळ्या कंट्रीमध्ये तिथल्या एक्सटेंड नुसार तो टाइम जो बदलत जातो आणि ग्लोबल स्टँडर्ड टाइम असतो तो त्याला बोलतात ग्लोबल स्टँडर्ड टाइम. आणि हा जो डिफरंट कंट्री मधला ग्लोबल स्टँडर्ड टाइम आहे त्याला तो ज्या होतो त्याला बोलतात ग्रीनविच मेरिडियन. ग्लोबल स्टँडर्ड टाइम इज नोन ॲज जीएमटी. ग्लोबल स्टँडर्ड टाइमलाच जीएमटी असं बोलतात. ओके. 180 डिग्री मेरिडियन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे प्राईम मेरिडियन मी सांगितलं तुम्हाला 0 डिग्री असतो हो ना. मधून एक रेस जाते अर्थवरून पुढच्या बाजूने ग्लोबच्या पुढच्या बाजूने एक रेस जाते ती मधली उभी ती काय आहे प्राईम मेरिडियन. आणि त्याच्या मागे अजून एक लाईन असते कारण ग्लोब कसा आहे गोल आहे. पुढून जशी एक लाईन जाते तशीच अर्थचा जो गोल आहे जो स्फेअर आहे तो जो राऊंड आहे त्याच्या मागून पण एक लाईन जाते ना. तर ती कंटिन्युअस जी मागची लाईन आहे त्याला काय बोलतात 180 डिग्री मेरिडियन. तर तो सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा प्राईम मेरिडियन. द इंटरनॅशनल डेट लाईन इज मार्क विथ रेफरन्स टू दिस मेरिडियन. तर हा जो प्राईम मेरिडियन आणि 180 डिग्री मेरिडियन आहे त्याच्यानुसार इंटरनॅशनल डेट लाईन ठरवली जाते. ओके. फाइंड ऑन द ग्लोब मेरिडियन्स अपोजिट थिंक अ लिटल. त्याच्यामध्ये काय दिलंय फाइंड ऑन द ग्लोब द मेरिडियन्स अपोजिट टू वन अनदर मेन्शन बिलो. आता 90 डिग्री जो मेरिडियन आहे ईस्टचा त्याच्या अपोजिट आपल्याला फाइंड आउट करायचा. तर 90 डिग्री ईस्टचा जो मेरिडियन आहे त्याच्या अपोजिट 90 डिग्री वेस्ट असणार आहे. 170 डिग्री वेस्ट दिलंय म्हणजे त्याच्या अपोजिट 170 डिग्री ईस्ट. 30 डिग्री ईस्ट असेल तर अपोजिटला 30 डिग्री वेस्ट. देन 20 डिग्री वेस्ट असेल तर 20 डिग्री साऊथ सॉरी ईस्ट. ओके. म्हणजे हे जे मेरिडियन्स असणार आहेत एकमेकांच्या अपोजिट असणार आहेत. अंडरस्टूड. आपला लेसन लास्ट टाइमच झाला होता फक्त व्हॅटिकन सिटीचं राहिलं होतं आपलं. व्हाय स्टुडंट्स हॅव लेफ्ट. वेदिका दिसत नाहीये मला अनिकेत दिसतोय फक्त. व्हॉट हॅपन. व्हॉट हॅपन अनिकेत. हा का बाकीच्यांनी लिव्ह का केलाय क्लास. ओके. वेदिकाने पण क्लास लिव्ह केला काय झालं. ओके. तर समजते का थोडस समजायला खूप अवघड आहे हा लेसन. थोडस तुम्हाला घरी रीड करायला पाहिजे. तुम्ही जर इथे शिकवलं क्लासमध्ये आणि नंतर घरी रीड केला तरच समजणार आहे नाहीतर बोर होणार तुम्हाला जर समजलं नाही तर. पण तुम्ही जर घरी रीड करून ठेवलं आधी थोडंसं तर इझी जाणार आहे समजायला. ओके. तर 66 डिग्री खाली काय एक्सरसाइज दिलाय तो पाहूया आपण. 66 डिग्री 30 मिनिट नॉर्थ पॅरलर मीन्स. 66 डिग्री आणि 30 मिनिट वरती कोणता भाग असतो. आर्टिक सर्कल आहे अंटार्क्टिक सर्कल आहे का इक्वेटर आहे. नॉर्थ पॅरलल म्हणजे नॉर्थ साइडला
66 डिग्री आणि 30 मिनिट. तर इथे बघा वरती 66 डिग्री 30 मिनिट नॉर्थला काय आहे? आन्सर द्या. मॅम तुमची स्क्रीन खूप ब्लर ब्लर दिसते. अच्छा, स्क्रीन ब्लर दिसते. वेट मिनिट. स्क्रीन ब्लर कर्णिका, कर्णिका दिसते का स्क्रीन? अनिकेत, अनिकेतला दिसते. अनिकेत तुला दिसते प्रॉपरली स्क्रीन? अनिकेतला दिसते का? तुझा काय प्रॉब्लेम आहे का बघ? कारण मग सगळ्यांनाच नसती दिसली ना, दोघांना पण नसती दिसली मग. ओके, तर 66 डिग्री आणि 30 मिनिट्स नॉर्थला कोणता आहे? आर्टिक सर्कल. इथे बघा वरती 66 डिग्री 30 मिनिट आर्टिक सर्कल. त्याचा आन्सर काय येईल? आर्टिक सर्कल. त्याच्यानंतर विच पॅरलल बायसेक्ट द अर्थ? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, इक्वेटर. बायसेक्ट म्हणजे दोन भागात डिवाइड करतं. अर्थला कुठलं पॅरलल आहे? पॅरलल म्हणजे आडवी रेषा, म्हणजे लॅटिट्यूड. कुठलं लॅटिट्यूड अर्थला दोन भागात डिवाइड करतं? नाही, नॉट ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, इक्वेटर. इक्वेटर ही सगळ्यात मधून जाणारी रेषा आहे ना, जी आपल्या पृथ्वीला दोन भागामध्ये डिवाइड करते. तर आन्सर असणार आहे इक्वेटर. इक्वेटर मधून जातो. वरती बघा, इथे डायग्राम मध्ये बघ, इथे डायग्राम मध्ये बघ, इक्वेटर आहे ना हा, 0 डिग्री इक्वेटर. तो अर्थला दोन भागामध्ये डिवाइड करतो. मॅम अजून पण तुमची स्क्रीन मला थोडीशी ब्लरच दिसते. तुझा प्रॉब्लेम असेल कर्णिका, काहीतरी मोबाईलचा, नेटवर्कचा. कारण की अनिकेतला दिसतीये. मॅम नेटवर्क तर फुल आहे. मग मोबाईल मध्ये काय झालं? कॅमेरा वगैरे नीट बघ, किंवा तू स्क्रीन वरची जी आहे ती थोडीशी पुसून बघ, क्लीन कर थोडीशी. व्हॉट इज द अँग्युलर डिस्टन्स ऑफ आर्टिक सर्कल फ्रॉम नॉर्थ पोल? नॉर्थ पोल पासून आर्टिक सर्कल पर्यंतचं डिस्टन्स किती आहे असं विचारलं त्यांनी. 90 डिग्री, 23 डिग्री, 66. तर नॉर्थ पोल, नॉर्थ पोल म्हणजे सगळ्यात वरचा भाग, आणि आर्टिक सर्कल, तर नॉर्थ पोल पासून आर्टिक सर्कलचं जे हे आहे डिस्टन्स, ते किती आहे? 90 डिग्री. हे बघा, मधून एक रेषा जाते 90 डिग्रीची, आणि ती आर्टिक सर्कल पर्यंत जर आपण हे फाइंड आउट केलं, ओके, 1 मिनिट. तर आर्टिक सर्कल, वेट, आर्टिक सर्कल टू हा जो भाग आहे, हा एवढा भाग, तो किती आहे? 90 डिग्री. ओके ओके, कुणाला लीव करायचा आहे क्लास? अनिकेत की कर्णिका? 2 मिनिट अनिकेत, 1 मिनिटामध्ये आपण संपवूया. तू 6 ला आहे ना अनिकेत, मग तुझ्यासाठी चाललंय हे. कर्णिका तर 5th मध्ये.
ओके 1 मिनिट. फक्त आन्सर सांगते मी तुला. व्हेअर डू द प्राईम मेरिडियन अँड इक्वेटर इंटरसेक्ट इच अदर? प्राईम मेरिडियन म्हणजे उभी रेषा आणि आडवी रेषा दोन्ही एकमेकांना जिथे छेदतात, इंटरसेक्ट होतात, त्याला तो कुठल्या भागामध्ये होतात? तर वरती बघा इथे सगळ्यात सेंटरचा भाग तर अटलांटिक ओशन. अटलांटिक ओशन मध्ये त्या एकमेकांना भेटतात. मॅम मी 6th नाही 5th आहे. आहे का अनिकेत? ओके ओके. तो Yes. तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. कर्णिका पण ना? ओके ओके, लिव्ह द क्लास. बाय 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 एव्हरीवन. Bye, ma'am.